सध्या अंगणवाडी भरती आहेत. प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येत आहे. जसं अपडेट मिळत आहे तसं मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. पण एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक व्ह्यूअरचा एकच कमेंट असतो की सर या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे लागतात त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ तयार करा असे मला कमेंट येत आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणकोणते कागदपत्रे आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज करताना आपल्याला जोडायचे असतात ते आपल्याला सविस्तरमध्ये बघायचं आहे. अर्जासोबत जोडायचे शंकित केलेल्या कागदपत्रे. पहिला कागदपत्र आहे उमेदवारांनी विवाहापूर्वीचे नाव. हे लक्षात ठेवायचं बा. उमेदवारांनी पूर्वीचं नाव व विवाहानंतरचे नावे या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्यास बाबत तुम्हाला काय जोडायचं, राजपत्र किंवा ₹100चे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यापैकी एक जोडायचे तुम्हाला. तुम्ही गॅझेटसुद्धा जोडू शकता राजपत्र किंवा तुम्हाला ते जोडायचं नसेल तर तुम्ही काय करायचं ₹100चे स्टॅम्प पेपर घ्यायचं काढायचं आणि ते ॲफिडेविट करून तुम्ही अर्जासोबत जोडायचं आहे. दुसरं आहे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्यास दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र आपल्याला जोडता येणार आहे. या 3पैकी आपल्याला जन्म दाखला असेल किंवा नसेल तर शाळा सोडल्यास दाखला, ते नसेल तर आपल्याला 10वीचं प्रमाणपत्रसुद्धा आपण जोडू शकतो. तिसरा आहे डॉक्युमेंट उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामधील असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र छायांकित प्रत तुम्हाला जोडायचं. म्हणजे या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे. चौथा डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदारांचे यांचे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तलाठी सत्यप्रत तुम्ही जोडू शकतात. 5 नंबर आहे उमेदवार संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार. आता स्वयंघोषणापत्र मोठा प्रश्न असतो तर त्याचंही मी ऑलरेडी व्हिडिओ तयार केला आहे. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिले, ते PDF डाउनलोड करू शकता तुम्ही. 6वा डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा व्हिडिओ तयार केला आहे त्याचं आणि त्याचे PDFसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. 7 नंबरचं डॉक्युमेंट आहे उमेदवार विधवा असल्यास स्वयंघोषणापत्र व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र यापैकी आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे विधवा असेल किंवा अनाथ असेल त्यांचं तर आपल्याला कोणकोणते कागदपत्र जोडायचं तर या पद्धतीने जोडायचं आहे. 8 नंबर आहे इयत्ता 12वी उत्तीर्ण, पदवी, पदव्युत्तर, D.Ed, B.Ed, MSIT, संगणक समकक्ष परीक्षा यांचे गुणपत्र प्रमाणपत्र याची छायांकित प्रतसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार. तुमचं जेवढं एज्युकेशन झालं असेल त्या पद्धतीने फक्त ही 12वी पास असेल तुम्ही तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात. पात्रता या पदासाठी सेविका आणि मदतनीस या पदासाठी 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही पात्र आहात. आणि 9 नंबरचं डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्र छायांकित प्रतसुद्धा जोडायचं आहे. म्हणजे असल्यास तुम्ही ऑलरेडी तुमचं लग्न झालं असेल, यापूर्वी तुम्ही अंगणवाडीमध्ये सेविका आणि मदतनीस म्हणून किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं असेल आणि तुम्ही रिझाईन दिलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी माहेरी तुम्ही अर्ज करत असाल तर मग तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही 2 वर्षापर्यंत काम केलं असेल तर या ठिकाणी अनुभव सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे. म्हणजे याच्याने काय फायदा होणार आहे तुम्हाला, याचे गुणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर या पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी कागदपत्रे लागतात. धन्यवाद.